सकाळ, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबरोबर ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार आणि गुरुवाराच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि हे दोन खाली जाऊन खेळून आलेत, पाय बघा लाडूचे. आता डायरेक्ट बाथरूममध्ये चला मी पाणी देते आंघोळीला. आणि मस्त असं पोरांसाठी आज नियोजन आहे. आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस सुट्ट्या आहेत इलेक्शनमुळं. कारण याच्या स्कूलच्या जे बस आहेत ते जाणार आहेत इलेक्शनसाठी, कारण सगळीकडेच मतदान आहे गावोगाव त्यामुळं. तर चला आपण आपला ब्लॉग डेली रुटीन चालू करूया. आणि आज मुलांसाठी मस्त अशी इडली बनवणार आहे मी झटपट. तर ते सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये पुढे दाखवणार आहे. अभ्यास कर, पप्पा मारते. ए बाई, तुझं ब्ल्यू चादर दे ना वाळू घालायला बाहेर. शू कोण केले त्याच्यात? शू कोण केलेला? ती त्याचं चादर आहे म्हणून ना धुवायला देत नाही, वाळवायला देत नाही, काही नाही. आणि दादाला काय म्हणते? अभ्यास कर, पप्पा मारते. ब्यू तुझं आहे? किती पसारा केला रे. तर मी रवा भिजवलेला इडली बनवण्यासाठी वरलं पाणी काढून घेते. आणि सोबतच इथं मी पोहे आणि शाबू भिजवलं, हे बारीक करून ह्यामध्ये मिक्स करणार आहे. तर चला, मस्त असा रवा भिजलेला आहे. ते थोडं थोडं घेऊन बारीक करूया. बघा, अशा पद्धतीने शाबू आणि पोहे बारीक केले, ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि परत भिजण्यासाठी ठेवायचं 1-2 तास. हे बघा, आता याच्यामध्ये रवा, शाबू आणि पोहे हे छान असं आता भिजायला ठेवूया आपण. पोरं इथं खेळायला गेलेत, किती मस्त खेळतात बघा. हे सगळे एकाच शाळेतले आहेत आणि एकाच ट्युशनला असतात. खेळतायत मस्त. मी तोपर्यंत माझे कामावरून घेते. लाडू बघा ना कसं बॉल टाकतोय. तुला मी फक्त खुर्ची आण म्हणते, वर कोण चढ म्हणले तुला? कागावपणा करावाच लागते प्रत्येक वेळेस. आजची देवपूजा आणि रांगोळी. इडलीचं भांडं काढलं मी वरून, त्याला धुवून घेते. याच्यामध्ये सगळं लाडून ना रांगोळीचं खेळलेलं. आणि आज सकाळ सकाळी पाणी आलं होतं, तर मला आज इडली बनवायचं आहे. परत मला तूप सुद्धा बनवायचं आहे. पाणी भरपूर लागतं म्हणून मी आज हे भगोनं सुद्धा भरून ठेवले. तर चला, चला आंघोळीचं पाणी तापले, बाथरूम मध्ये चला, देते तुम्हाला. तुम्ही आंघोळ करा, तोपर्यंत इडली सांबार तयार करते. चालेल? चलो चलो. लाडूले, लाडू चल बाई, भूक आली आहे ना तुला? भूक कोणाला आली आहे? लाडू भूक आली म्हणतो. तेल गरम व्हायला ठेवलं. तेल भरपूर असं गरम झालंय बरं का. पोरांना आंघोळीला पाणी द्यायला गेले तोपर्यंत. तर यामध्ये आता टाकते कांदा. आता यामध्ये टाकूया टोमॅटो. तर यामध्ये आपण आता लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया. छान असं मिक्स करून झाकून ठेवूया, म्हणजे टोमॅटो पूर्ण मऊ होऊन एकजीव होईल. यामध्ये टाकूया आता लाल तिखट 1 चमचा. लाल तिखटामुळं छान असा कट येतो बरं का. परत हे आपण चिंच आणि गूळ भिजवून घेतलेला आहे. तर हे चिंच गुळाचं पाणी. मिक्स डाळी भाजून वाटून घेतलेले हे 2 चमचे पीठ, त्याचं थोडंसं जाडं भरडं पीठ आहे.
आणि आता टाकायचं आहे आपल्याला वरून जितकं घट्ट पातळ पाहिजे त्या आहे ना गरम पाणी. तर मी इथे 1 तांब्या टाकलेला आहे. आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची. आता करते मी चटणी. तर खोबऱ्याचं हे न करता मी छान अशी कांदे आणि दह्याची करते, कारण आमच्यात सगळ्यांना ही चटणी लय आवडते आणि स्पेशली मला. भांडण नका करू दादू. काय झाले लाडूले? जाडं भरडं चिरून घेतलं तरी चालतं, म्हणजे मोठाड, कारण आपण हे मिक्सरलाच फिरवणार आहे. पण एवढी काळजी घ्यायची की ह्याचं पूर्ण पाणी झालं पाहिजे, तरच टेस्ट छान येते. चला, हे आपलं झालं. आणि हे टाकला कांदा. हे भाजून घेतलेले शेंगदाणे साल न काढताच टाकायचं. कुठे गेला? घाई तर लई माझ्या मागं. लाल तिखट आणि जिरे, मीठ आणि ह्यावर टाकायचं आपल्याला दही. हे बघा, घट्टसर आपलं घरचं दही आहे म्हशीच्या दुधाचं. हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे मी आता सगळं मोठ्या भांड्यात टाकते, कारण की मला वाटते आता हे फिरणार नाही. तर हे मिक्सरला फिरवून घेते मी. भांड्यात काढून घेते मी. कुठं तर आरती चालू आहे, आवाज येते. तर तेल, थोडीशी कसुरी मेथी सुद्धा टाकूया, म्हणजे छान असा फ्लेवर येतो. तेल चांगलं कडकडलं की जिरे मोहरी चांगले तळू द्यायचे, म्हणजे छान असं फ्लेवर येतो. आणि शाबू आणि पोहे मी बाजूला भिजवले होते, तर आता ह्याच्यात काढून घेते. कारण एवढं आपल्याला लागणार नाही, जेवढं लागते तेवढंच घेणार आहे. या टाकूया चवीनुसार मीठ. होते ओशट छोटा इडली शिजते एका बाजू. वा, अजून भाजलं नाही. एका बाजूला मी डोसे बनवते. काही म्हणा, पण तांदळाचं जसं होत आहे ना तसं रव्याचं नाही होत. हा, देते. भूक लागल्या माझ्या बाईला, सोनुलीला माझ्या भूक लागली. तीन मी माझी कामं करत होते, तर दोघं जण झोपलेत. कसं झोपले दाखवते चला. दोघं एकमेकाला इतकं मया करतात आणि भांडण पण करतात, हाणतात पण एकमेकाला. कसं झोपले दाखव. एकमेकाला चिटकून झोपलेत. लय मया करतात दोघं. समू लाडूला तेवढं कळत नाही, पण समूला सगळं कळतं. लय जीव लावतं सम्राटला. सम्राट खोड्या करते.
समर्थ सम्राट झोपलेत. आता वाजलेत 4 आणि 5:30ला त्याचं ट्युशन असतं. तर त्याच्या अगोदर मी स्वयंपाक, कारण की गुरुवार आहे. लाडू उठलं. काय झालं लाडू? समर्थला ट्युशनला सोडून मी तशीच केंद्रात जाते. त्यासाठी म्हणलं चपात्या करून घ्यावं लगेच. सकाळी बनवली होती इडली डोसा. सुट्टीच्या दिवशी दिवसभर रुटीन, हात बसना आणि काम दिसना आणि पोट पण भरणं असं होतं. थोडं हे खा, थोडं ते खा. तूप पण बनवायचं आहे मला अजून, कारण की सुट्ट्याला मी 1-2 दिवस गावाकडे जाणार आहे. फ्रीज बंद ठेवून जात असते मी. पूर्ण उन्हाळा असल्यासारखं वाटायला लागले. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लगट 4 दिवस आहे. आता गावाकडे जायचंच होतं आम्हाला, पण त्याचं 2 दिवस ट्युशन बुडतं म्हणून थांबलोय. आणि झाल्या अजून उठले नाहीत तोपर्यंत लाडूला दूध दिलं. अजून झोपला लाडू दूध पिऊन. तोपर्यंत तूप बनवून घेते, कारण उद्या पण खूप घाई होईल मला निघायची. काय सांगता येत नाही. आज पण आहू चल म्हटलं तर जाता येते सकाळी लवकर गाडीवर. तर लोणीवर येतं. आलं बघा घट्ट होणार. हे बघा की बघा इतकं लोण्याचा गोळा निघालेला आहे. आता याला आपल्याला कडवायला ठेवायचं आहे. तोपर्यंत मी भांडे घासून घेणार आहे लोण्याकडे बघत बघत. झालेत. आता चला समोला उठवते. 4:30 वाजलेत. समोन्या काय म्हणते मी? 4:30 वाजलेत. उठ, ट्युशनला जायचंय. उठो दादूला. हातपाय तोंड धुवा, जेवण करा, बॅग भर. तोपर्यंत मी भांडे आणि तूप करून घेते. 5:10 झालेत. माझे सगळे कामं झाले, सगळं आवरले मी. पूर्ण घर साफसफाई सगळं केलं. तूप सुद्धा झालं. तर हे बघा इथं कढईमध्ये तूप आहे. तर आता मी असंच याला झाकून ठेवणार आहे आणि समोरला ट्युशनला सोडून तसंच मी पुढे केंद्रामध्ये जाणार आहे. तर चला, आल्यानंतर आपण तूप व्यवस्थित शोधून भरून ठेवूया. गॅस बंद केले सगळे, आतली लाईट फॅन. चल ना बाळा, चला घे बॅग. पाण्याची बॉटल ठेवली ना. चल लाईट बंद करते. कुठे जायचं बाळा? मंदिर कड. कोणत्या मंदिर मध्ये? सांग ना. श्री पुढे स्वामी समर्थ. मन श्री स्वामी समर्थ. बघा सगळ्या बायका मंदिरात जात आहेत. ह्या आम्ही पण जाणार आहे आता लगेच. पोचलो आम्ही मंदिरामध्ये. इथं पाय धुण्यासाठी पाणी ठेवतात. आवाज तो नुच आहे ना. लवकर आला का? जरा लवकर आले. श्री स्वामी समर्थ. अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीचा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. मी समर्थ महाराजाचं इथं आहे छोटंसं मंदिर. चला आपण दर्शन करू.
जय करा. गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं पठितं यो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भद्रां समप्रभाकरां पीतवर्ण अकार मात्रा ब्रह्म सुजकारां उकारची वृतवर्ण रक्षसी अखिल ते जय देवी जय देवी. नदी अनंत अतर्क्यमयी उपजीविले विधी हरी शंभूला. विधे सृजे जग हरे पोषे हसारा. प्रेरिसी योगमय न कळे कनमाला. जय देवी जय देवी गायत्री मा. भावे तया स्फुरविणे कृती केली. माते तू जन सत्वे सत्याची माती भ्रमली. देवी जय देवी गायत्री माते. भावी जोवाळुके माते. जय देवी जय देव. आता तुझं तर ती मुनी गायत्री नाव. भक्ती मुक्ती साधती ढावे. तत्वतीता ब्रह्मान विना भाव. दरिद्रे ज्ञान त्यानच दुःख वाव. देवी जय देवी गायत्री माते. भावे ओवाळू ते जय देवी जय देवी. आधी माये तू ते विसरले लोक. धर्महानी होईल पडला हा धाक. रासोनी दैन्य भ्रमोनी नवला विवेक. स्मरता तुझला अनुदिनी सगळी हा पाक. देवी जय देवी गायत्री माते. भावे ओवाळू ते जय देव जय देव. त्रिनेत्र पंचशिरे चंद्र कलंकाते. भद्राभय चक्र गद कंपला शंकाते. द्विदप अंकुश कर कमल ते. मोहनी वरती माते उदारी माते. देवी जय देवी गायत्री माते. भावे ओवाळू ते जय देवी जय देव. आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा. साक्षी सदैव हृदयस्थ ही माय बापा. स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्वतापा. हरी स्वरूप मज लावणी ज्ञान दीपा. धर्मलंकी कर काल कलिहा शास्त्रानुरे यामयी. तत्वाचा लय मागमूस भक्त न्याय प्रमाता दंड ही विजया दत्ता. होईलीन अन्य भावे चरणी वंदी सदा दासहा. वीर्यरेख रूप मिळाले स्वरूपे देखता नेत्र झाले. अनुपम द्रव प्रीते लीन होता ती भक्त. दिवशी धन्य तू एक दत्त. परमात्मा पुरुषोत्मा गुणते नारायणा श्रीधरा. लीला विग्रही सुद्रधारा. आदिनिया आचारा. ज्ञाते भाव सरो सदैव विसरो. हा जीव तो दुसरा. अर्पित से सुमनांजली तव पदा प्रे जगद्गुरुवरा. मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी अतिथी तुझ्या पदा. ओंकार स्वरूपा तू वेद जननी. दुर्वी अम्मा कदा. अविजा भजता भिवणी दिन सर्व पदा. गायत्री सुमने नमो करी कृपा. मावरी सर्वदा. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री आले वदकवनाताऊ. श्रमसी मम हितार्थ तू. इति तुझ देऊ. आता हात जोडितो अंत नको पाहू. पूर्णमणीचे हित तुझ सारे. वदकवना पाहू. कोण कुटील मी कवन कार्य
जनिके साराहू करीम जैसा निर्भय निश्चल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलून मनीचे हित तुझ सारे वदकवना पाहू जान हतबल भ्रमती मनीचे तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलीन मणिचे हित उज सारे वद कवना दाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू शंभो गिरिजाजती भवानी शंकर शिव शंकर शंभो ओम देवराज सेविकाच अभिरात महाराज की जय. आता तर मस्त असं बनवत आहे मी रव्याच्या इडल्या. लाडू झोपायला आलाय. काही तेवढ्या परफेक्ट जमल्या नाही आहेत, थोडंसं चिकटच होतंय. केलेलं तूप छान असं गार झालंय हे बघा. तर स्टीलच्या डब्यात शोधून ठेवते मी. फक्त इतकी बेरी निघाले आणि तूप आहे अर्धा किलो.